जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर। बघा विद्यार्थी मित्रांनो, 2 दिवसापूर्वी म्हणजेच 18 तारखेला एक ॲड आलेली आहे DMERची। त्यामध्ये जवळपास 1107 पदांसाठी नियमित पदभरती होत आहे। त्याची जाहिरातसुद्धा प्रसिद्ध झालेली आहे। काल 5 वाजल्याच्या नंतरपासून त्याचे ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरायला सुद्धा सुरुवात झालेली आहे। त्या सरळ सेवा पदभरतीविषयी आपण पूर्ण डिटेल्समध्ये एक माहिती सांगणारा व्हिडिओ बनवून ऑलरेडी अपलोड केलेला आहे। तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या आणि अधिक माहिती जी आहे ती जाणून घ्या। आपण आजचा व्हिडिओ स्पेशली घेत आहोत पॅरामेडिकल काउन्सिल असेल किंवा महाराष्ट्र ज्या काही काउन्सिल असतात ज्यामध्ये फार्मसी काउन्सिलिंग असेल किंवा पॅरामेडिकल काउन्सिलिंग असेल किंवा एक्सरे टेक्निशियनसाठी असेल, नर्सिंग काउन्सिलिंग असेल, अशा वेगवेगळ्या काउन्सिलिंगच्या रजिस्ट्रेशनचा एक क्रायटेरिया असतो। आणि ही जी पदभरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या पदभरतीमध्ये जे काही पदं आहेत जसे की प्रयोगशाळा तंत्रज्ञ असेल, ECG तंत्रज्ञ असेल, एक्सरे टेक्निशियन असेल, औषध निर्माता असतील, दंततंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक आणि एक्सरे असिस्टंट वगैरे हे जे पदं आहेत या पदांना महाराष्ट्र काउन्सिलिंग नर्सिंग जे आहे महाराष्ट्र काउन्सिलिंग जे आहे रजिस्ट्रेशन जे आहे ते कंपल्सरी आहे का, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता का नाही, किंवा तुमच्याकडे अवेलेबल नाही तर काय करावं लागणार आहे याविषयी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर लक्ष देऊन बघा, प्रयोगशाळा सहाय्यकचं जे पद आहे या पदासाठी सुद्धा बघा विद्यार्थी मित्रांनो, व्हॅलिड रजिस्ट्रेशन पॅरामेडिकल काउन्सिलिंगचं तुम्हाला गरजेचं आहे। त्याच्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा व्हॅलिड रजिस्ट्रेशन पॅरामेडिकल काउन्सिलिंगचं तुमच्याकडे असणं गरजेचं आहे असं दिलेलं आहे। त्याच्यानंतर बघा जे काही पुढील पदं आहेत जसं ECG टेक्निशियन यांच्यासाठी सुद्धा व्हॅलिड रजिस्ट्रेशनचं मागितलेलं आहे। त्यानंतर पुढील जे पदं आहेत ते पदं बघा, औषध निर्माता जे पद आहे याच्यासाठी सुद्धा फार्मसी काउन्सिलिंग रजिस्ट्रेशनचा क्रायटेरिया दिलेला आहे। असे वेगवेगळे जे पदं आहेत जे काही DMERमध्ये पदभरती निघालेली आहे या पदभरतीमध्ये त्यांनी विचारलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, आता बऱ्याच विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडत आहे की त्यांनी इथं विचारलेलं आहे रजिस्ट्रेशन तुमच्याकडं असणं गरजेचं आहे किंवा जे काही शैक्षणिक पात्रता दिलेली आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे त्याच्यामध्ये तर त्यांनी हा क्रायटेरिया टाकलेला आहे। तर बघा, आता तुम्हाला क्लिअरली आणि स्पष्ट सांगण्याचं जर उद्देश म्हणलं तर हे ऑरमधले जे ऑप्शन आहेत हे पहिला जे ऑप्शन आहे तुमच्याकडे बघा बॅचलर डिग्री किंवा मग या ऑरमधले हे दोन्हीही तुमच्याकडं असणं गरजेचं आहे तर तुम्ही अप्लाय करू शकता असा त्याचा अर्थ होतो। आता तुमच्याकडं पॅरामेडिकल काउन्सिल असेल किंवा तुमचं व्हॅलिड नॉन क्रिमिनल असेल किंवा बरेचसे विद्यार्थी अपेअर आहेत ज्यांनी फायनल सेमिस्टरचे एक्झाम दिलेले आहेत, अजूनपर्यंत त्यांचे रिझल्ट जे आहेत ते आलेले नाही आहेत, असे विद्यार्थी विचारत आहेत की आम्ही अप्लाय करू शकतो का। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या प्रश्नाचं उत्तर एकच आहे, फॉर्म भरत असताना तुमच्याकडं ते क्वालिफिकेशन हे जे काही एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे हे तुमच्याकडं क्वालिफिकेशन असेल, तुम्ही अपेअरिंग असाल, तुमचं कंप्लीट झालेलं असेल किंवा तुमचं पॅरामेडिकल काउन्सिल जे आहे ते काउन्सिलचं रजिस्ट्रेशन तुमचं झालेलं असेल किंवा तुमचं झालेलं नसेल, तुम्ही फक्त फॉर्म भरला असेल, तर सगळे जे विद्यार्थी आहेत ज्यांची इच्छा आहे ते सगळेच विद्यार्थी याच्यासाठी फॉर्म भरू शकतात। तुम्ही फॉर्म भरून तिथं एक्झामसुद्धा देऊ शकता। तुमचं जर मार्क चांगले पडले तर तुमचं मेरिट लिस्टमध्ये पण नाव येतं। पण विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत असतं त्यावेळी तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरताना जे काही डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत ते सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस सादर करावायचे असतात। आणि त्यावेळेस तिथं ते शैक्षणिक अर्हता तुम्ही फॉर्म भरल्याच्या नंतर कोणते डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत आणि त्या पदासाठी कोणते डॉक्युमेंट्स लागतात या सगळ्या गोष्टी चेक करतात। आता उदाहरणामध्ये तुम्ही प्रयोगशाळा सहाय्यकसाठी
फॉर्म भरलेला आहे, तुमच्याकडं पॅरामेडिकल काउन्सिलिंगचं जे रजिस्ट्रेशन आहे ते रजिस्ट्रेशन नाही आहे, तुम्ही फॉर्म भरलेला आहे टेम्पररी रजिस्ट्रेशनचा आणि इथं तुम्ही त्याची पावती अपलोड केलेली आहे फॉर एक्झाम्पल, आणि तुमचा नंबर लागला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुमच्याकडं पॅरामेडिकल काउन्सिलिंगचं जे रजिस्ट्रेशन आहे व्हॅलिड ते रजिस्ट्रेशन तुमच्याकडं अवेलेबल आहे, पण ऑनलाईन फॉर्म भरत असताना तुम्ही ते अपलोड केलेलं नव्हतं. या केसमध्ये काय पाहिलं जातं बघा, आता याच्यासाठी इतके जे डॉक्युमेंट्स लागतात हे डॉक्युमेंट्स तुमच्याकडं अवेलेबल आहेत का, किंवा तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं तिथं अपलोड केलेले आहेत का, या गोष्टी आधी चेक केलेल्या असतात. पण फॉर्म भरत असताना तुम्ही याची ऑनलाईन पद्धतीनं जे पावती आहे ती पावती इथं सबमिट केलेली आहे, त्यामुळं तुम्ही फिजिकली DVच्या वेळेस जरी तुमचं रजिस्ट्रेशनचं सर्टिफिकेट घेऊन गेलात तरीही तिथं तुम्हाला ते अलाव करत नाहीत किंवा ते सर्टिफिकेट घेत नाहीत. तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं अपलोड केलेलं नसल्यामुळं तुम्हाला तिथं अपात्र ठरवलं जातं, नॉट एलिजिबल ठरवलं जातं. थोडक्यामध्ये तुम्हाला तिथं जॉईनिंग जी आहे ती जॉईनिंग दिली जात नाही. तुम्ही फक्त एक्झामचा एक्सपिरियन्स घेण्यासाठी किंवा तुमचे डॉक्युमेंट्स इनकम्प्लीट आहे, तुम्ही अपेअरिंग वगैरे आहात, तर तोपर्यंत पुढील पदभरती येण्याच्या आधी तुमच्याकडे डॉक्युमेंट प्रिपेअर होतील आणि नंतर तुम्हाला फ्युचरमध्ये एखादी एक्झाम द्यायची असेल तर त्या एक्झाम कशा पद्धतीनं असतात, ऑनलाईन पद्धतीनं एक्झाम कशी कंडक्ट केली जाते, या गोष्टीचा तुम्हाला फक्त एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर तुम्ही यासाठी फॉर्म भरा, ते तुमच्यासाठी उपयोगी पडणार आहे. खूप महत्त्वाचं म्हणजे फॉर्म सगळेच भरू शकतात, सगळेच मेरिटमध्ये जरी आले, तुम्ही फॉर्म भरला तुमच्याकडे एकही डॉक्युमेंट्स इनकम्प्लीट असेल, जेवढे डॉक्युमेंट्स दिलेले आहेत त्याच्यापैकी कोणतेही डॉक्युमेंट्स तुमच्याकडे नसेल तरीही तुम्ही अप्लाय करू शकता. पण विद्यार्थी मित्रांनो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला तिथं DVमध्ये या गोष्टी पाहिल्या जातात की तुमच्याकडे जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही फॉर्म भरताना अपलोडसुद्धा केलेले होते का. म्हणजे फॉर्म भरत असताना त्यांनी जे काही डॉक्युमेंट्स दिलेले आहे, जे काही शैक्षणिक अर्हता दिलेली आहे ते तुम्ही कंप्लीट करणं आणि फॉर्म भरताना अपलोड करणं, त्याचबरोबर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी ते सगळे डॉक्युमेंट्स तिथं उपस्थित करणं गरजेचं असतं. नाहीतर तुम्ही मेरिट लिस्टमध्ये काय महाराष्ट्रामध्ये टॉप जरी आलात तरीही तुम्हाला तिथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये डॉक्युमेंट्स नसल्यामुळं नॉट एलिजिबल केलं जातं, तुम्हाला तिथं पोस्ट जी आहे ती दिली जात नाही. याच्याविषयी पूर्ण त्यांनी PDF जे आहे त्याच्यामध्ये डिटेल्समध्ये माहिती दिलेली आहे बघा. पेज नंबर 6 जे आहे त्या पेज नंबर 6मध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ असेल किंवा प्रयोगशाळा सहाय्यक असतील, एक्सरे टेक्निशियन असतील, एक्सरे असिस्टंट असतील, ECG तंत्रज्ञ असतील, या सगळ्यांना महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन जे आहे ते बंधनकारक आहे सादर करणे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी. बघा इथं काय म्हणलेलं आहे की कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणं बंधनकारक आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे DVच्या वेळेस तुमच्याकडे असणं गरजेचं आहे असं तर यांनी म्हणलेलं आहे. पण पुढं डिस्क्रिप्शनमध्ये देत असताना पेज नंबर 12वरती त्यांनी पूर्ण डिटेल्समध्ये माहिती दिलेली आहे बघा. तुम्ही तुमच्याकडे ॲड आहे त्या ॲडमध्ये सुद्धा पाहून घेऊ शकता. पेज नंबर 12वरती एक 9 नंबरचा पॉईंट आहे, त्या पॉईंटमध्ये बघा काय दिलेलं आहे मी तुम्हाला सांगणार आहे. उमेदवारांनी त्यांची शैक्षणिक अर्हता, सामाजिक व समांतर आरक्षणासंबंधित सर्व कागदपत्रे सदर जाहिरातीमध्ये नमूद अटी व शर्ती अनुषंगाने आवश्यक ती सर्व मूळ कागदपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणं अनिवार्य असणार आहे. त्याचबरोबर उमेदवारानं कोणत्याही प्रकारे प्रमाणपत्र मिळवण्याकरता सादर केलेल्या पोच पावत्याचा विचार केला जाणार नाही. बघा स्पष्टपणे सांगितलेलं आहे इथं की उमेदवारानं कोणत्याही प्रकारचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी, म्हणजेच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन वगैरे असेल ते तुम्ही मिळवण्यासाठी एखादं पावती जी आहे ती पावती जोडलेली असेल तर ती सुद्धा इथं विचारात घेतली जाणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे इथं सांगितलेलं आहे. पेज नंबर 12मधल्या 9 नंबर पॉईंटमध्ये. छाननीनंतर उमेदवाराने ऑनलाईन अर्जात सादर केलेल्या माहिती, हे बघा इथं सुद्धा महत्त्वाचं आहे की छाननी करत असताना उमेदवारानं ऑनलाईन अर्जात सादर केलेल्या माहिती व प्रत्यक्ष सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये तफावत आढळल्यास, माहिती खोटी असल्याचे आढळून आल्यास संबंधित उमेदवारास निवडीकरता अपात्र ठरवण्यात येणार आहे. म्हणजे छाननी म्हणजे काय, तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि ऑनलाईन पद्धतीनं सादर करताना. आता ऑनलाईन पद्धतीनं सादर करताना तुमच्याकडं रजिस्ट्रेशन वगैरे आले नाही, तुम्ही त्याची इथं पावती लावलीच एक्झाम्पल, आणि
डीवीला जाताना तुमच्याकडे पावती आहे, पण तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी ओरिजिनल जे काही रजिस्ट्रेशन आलेलं आहे ते पण घेऊन गेलात, तर इथं जे इथं पावती तर गृहीत धरल्या जाणार नाही म्हणून त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलंच आहे. पण इथं अपलोड करताना तुम्ही पावती केली आणि फिजिकली घेऊन जाताय जेव्हा डीवीच्या वेळेस तेव्हा रजिस्ट्रेशन, तर त्यामुळे हे जे आहे तर या गोष्टीमुळे तुम्हाला अपात्र ठरवण्यात येते किंवा येणार आहे असं त्यांनी इथं सांगितलेलं आहे. तरी माझं सजेशन तुम्हाला आहे, जर तुमचं अपेरिंग असेल किंवा तुमचं जर पॅरामेडिकल काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन लवकरच येणार असेल तर तुम्ही प्रयत्न करा. फॉर्म भरण्याच्या आधी रजिस्ट्रेशन घ्या, रजिस्ट्रेशन घेऊन त्यानंतरच फॉर्म भरा किंवा मग तुम्ही फॉर्म अपलोड करा. तुमचं मेरिटमध्ये आल्याच्या नंतर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, जर काही त्यांनी अटी शर्तीमध्ये चेंज केल्या तर ते शेवटी काही अटी शर्तीमध्ये चेंजसुद्धा करू शकतात. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, बघा, जेवढी माहिती मला आहे तेवढी माहिती मी तुम्हाला सांगितण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्या मते जरी तुमच्याकडं रजिस्ट्रेशन नसेल किंवा तुम्ही अप्लाय केलेलं असेल, तुमचं लवकरच येणार असेल, तुम्ही अपेरिंग असाल वगैरे, तर फीस आहे, मान्य आहे, 1,000 रुपये फीस आहे. पण जस्ट बऱ्याच दिवसानंतर ॲड निघाली आणि बघा आता 2025मध्ये ॲड निघालेली आहे. जवळपास पूर्ण प्रोसेस व्हायला 2025 तर आरामात निघून जाईल आणि त्यानंतर 2026-27 2 वर्षाच्या गॅपनंतर लगेचच 2028-29मध्ये लोकसभा निवडणुका आहेत. त्याच्या आधी 100% परत एकदा DMARची पदभरती येईल. म्हणजे पुढील या भरतीनंतर पुढच्या 2 ते 2.5 वर्षानंतर DMARची पदभरती येणार आहे. त्यामुळे ज्या नवीन बॅचेस आहेत, जे 2024मध्ये 25मध्ये पासआउट झालेल्या आहेत, ज्यांच्याकडे डॉक्युमेंट्स क्लिअर नाही आहेत, त्यांनीसुद्धा फॉर्म भरून एक्झाम द्या, एक्सपिरियन्स घ्या. भलेही निवड जरी होत नसेल, पुढे काही जरी अडचणी जरी आल्या तरीही तुम्हाला एक एक्सपिरियन्स येईल. 1,000 रुपये गेले तर गेले, तुमच्याकडे एक चांगला अनुभव असेल आणि पुढील येत्या पदभरतीमध्ये किंवा आता येणाऱ्या आरोग्य विभाग पदभरतीमध्ये, पुढील नवीन जे महानगरपालिका असतील, जिल्हा परिषद जे असतील, अशा वेगवेगळ्या जे पदभरत्या येणार आहेत त्या पदभरतीमध्ये तुम्हाला या पेपर पॅटर्नचा, कशा पद्धतीनं एक्झाम होते, या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला एक चांगला अनुभव येईल. काही जरी नसेल तर तुमच्याकडं खूप जास्त नॉलेज असेल, एक्सपिरियन्स असेल. त्यामुळे तुम्ही फॉर्म नक्की भरा. काय होईल फ्युचरचा विचार नका करू. सध्या तुमच्याकडे जेवढे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्या बेसिसवर फॉर्म भरा आणि तयारी करा, अभ्यास करा. असंही नाही की डॉक्युमेंट्स नाहीत म्हणून अभ्यास सोडून द्या. अभ्यास प्रॉपर करा. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ते आयोगाच्या हातात असतात, त्यांच्या मूडवरती डिपेंड असतं, वेळेवरती काहीही होऊ शकतं. तुमचं सिलेक्शनसुद्धा होऊ शकतं, पोस्टिंगसुद्धा दिली जाऊ शकते. त्यामुळं कोण काय म्हणतं या गोष्टीकडे विचार करू नका. 1,000 रुपयेकडे न बघता फॉर्म नक्की भरा. तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सगळे PDF नोट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा. धन्यवाद.